शाहूवाडीत हळव्या भात पिकाला परतीच्या पावसाचा धोका, कापणीचे योग्य नियोजन करण्याची गरज. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या 15 सुरू राहील. त्याचा फटका हळव्या भात शेतीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज बघूनच भात कापणीचे नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा कापलेले भात पावसात भिजून नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते आहे. यंदाच्या पावसाने भाताचे पीक चांगलेले आहे आणि हळवी पिके काही ठिकाणी दाणा भरण्याच्या तर काही ठिकाणी फुलोरा स्थितीत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही पिके कापणीस तयार असतील. हळवी भात शेती दुधाळ अवस्थेत असताना लोंबीवर ढेकण्या किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाने उघडीप देताना कीड नियंत्रण औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदाचा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक कापणीला आले तरी पावसाचा अंदाज घेऊनच कापणीची तयारी करावी लागणार आहे. जर पाऊस असेल तर कापणी पुढे ढकलावी लागणार आहे. अनेक शेतकरी भाताची कापणी केल्यानंतर लगेचच शेतातच मळणी करतात. अशावेळी काळजीपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे. यापूर्वी परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावून भात शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे. कापलेली पिके आडवी झाली तर काही पिके वाहून गेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, पीकही उत्तम जमून आलेलं आहे. परंतु कापणीच्या वेळेचे नियोजन चुकले तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीने उडावू नये अशी बळीराजाला पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शाहूवाडी.